नमस्कार मित्रांनो, 2024च्या विधानसभा इलेक्शनमध्ये भाजप हिंदुत्वाचं कार्ड खेळण्याच्या तयारीमध्ये आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचं कार्ड यशस्वी ठरेल अशी परिस्थिती नाही. त्याची काही कारणं समजून घ्यायचा प्रयत्न करू. भाजप हा पूर्वीपासूनच हिंदुत्ववादी पक्ष म्हणून नावारूपाला आलेला पक्ष आहे आणि हिंदुत्वाच्या आधारावरतीच ह्या पक्षानं आपली स्थापना केली आणि आतापर्यंतची वाटचाल त्यांची हिंदुत्वाच्या आधारावरती झालेली आहे. मधल्या काळामध्ये हिंदुत्व थोडंसं हा जो अजेंडा आहे तो थोडा कमी पडला होता किंवा थोडासा त्याचा फोकस बाजूला गेला होता, परंतु 2024च्या इलेक्शनमध्ये परत एक वेळेस हा विधानसभेला महाराष्ट्रामध्ये फडणवीस यांनी हिंदुत्वाचं कार्ड पुढे आणलेलं आहे. मागील 2-3 महिन्यापासून आपण नितीश राणे हे महाराष्ट्रावर हिंडतायत, हिंदुत्वाचा गजर करत हिंडतायत हे आपण पाहतोय. आणि त्यावेळेला अजित पवार यांनी सांगितलं होतं की नारायण राणे यांना थोडी समज द्या. त्यावेळेला फडणवीस यांनी सांगितलं होतं की आम्ही नितीश राणे यांना आम्ही समज देऊ, परंतु आता खुद्द फडणवीस हेच यावरती भाष्य करत असल्यामुळं त्यांनी प्रकर्षाने हा मुद्दा समोर आणलाय असं दिसतंय. परंतु हिंदुत्वाच्या आधारावरती विधानसभेला भाजपला यश येईल का, तर त्यातलं पहिलं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या आधारावरती मतदान फार मोठ्या प्रमाणात होत नाही. म्हणजे दक्षिण भारतामध्ये हिंदुत्व फारसं चालत नाही. जे उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदुत्वाचा जो अजेंडा आहे तो घेऊन पुढे चालल्याच्या नंतर त्या ठिकाणी यश येतं, परंतु तसं परिस्थिती दक्षिण भारतामध्ये दिसत नाही. दक्षिण भारताच्या कोंडावरती आपण आहोत, महाराष्ट्र आहे, आणि त्यामुळं इथे हिंदुत्वाच्या आधारावरती हा मुद्दा पकडून जरी चाललं तरी या आधारावरती मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होताना दिसत नाही. हा एक विषय झाला. दुसरा विषय असा आहे की हिंदुत्वाचा अजेंडा जरी भाजपनं पुढे आणला तरी महाविकास आघाडी त्याला काउंटर म्हणून महाराष्ट्र धर्म याच्यावरती हा मुद्दा पुढे आणेल आणि त्याच्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा मागे पडेल. महाराष्ट्र धर्मामध्ये राज्यामधील ज्या काही आजपर्यंतच्या राजकीय पार्ट्यांची एकमेकांसोबतचे संबंध होते ते कसे होते आणि ह्या 5-10 वर्षामध्ये कसे निर्माण झाले हे सांगण्याचा प्रयत्न करतील. याचा सामाजिक जीवनावरती कसा परिणाम झाला ही महाविकास आघाडी सांगण्याचा प्रयत्न करेल. कशा पद्धतीने पक्ष फोडले गेले हे सांगण्याचा प्रयत्न करेल आणि महाराष्ट्र धर्माला कसं बाटवण्याचं काम भाजपच्या वतीने झालं हे सांगण्याचा प्रयत्न करेल आणि यातून हिंदुत्व थोडंसं महाग पडेल अशी पण चर्चा आहे. त्याचबरोबरीनं दुसरा मुद्दा अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे सुद्धा जो काही मूळ हिंदुत्ववादी मतदार होता तो भाजपपासून दुरावला गेलाय असं बोललं जात आहे. कारण राष्ट्रवादी हे दलित आणि मुस्लिम यांच्या मतावरती आधारित असणारी पार्टी आहे, त्याचा भाग असणारे अजित पवार भाजपमध्ये आले असल्यामुळं जो मूळ हिंदुत्ववादी मतदार आहे तो भाजपपासून दुरावला गेलाय असं बोललं जाते. महायुतीमध्ये ज्या अजित पवारांची जागा असणार त्या ठिकाणी अजित पवारांचे लोक आणि भाजप एकत्रित काम करतील अशी परिस्थिती असणार नाही अशी चर्चा, आणि त्यामुळे सुद्धा निश्चितपणे हिंदुत्व कुठं कमी पडेल असं बोललं जाते. त्याचबरोबरनं हिंदू समाजामधील बहुसंख्य मोठ्या प्रमाणात असणारा मराठा समाज, त्याचबरोबरनं धनगर समाज, त्याचबरोबरनं आदिवासीमधला काही समाज की जे लोक हिंदू आहेत परंतु आरक्षणाच्या मुद्द्यावरती सरकारच्या अपोजिट आहेत. गेल्या वर्षभरापासून मराठा समाज यासाठी झगडतोय आणि तो त्यामुळं त्याची एक नाराजी असल्यामुळं तो समाज बाजूला गेला अशी परिस्थिती आहे. त्याचबरोबर धनगर समाजाने सुद्धा टार्गेट आव्हान दिलेलं सरकारच्या समोर उभं केलं आहे की जर आमचा GR नाही काढला तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही, तुम्हाला सत्तेपासून दूर हटवू. आणि हा सुद्धा हिंदू समाजामध्येच मोडतो आणि आदिवासी सुद्धा आक्रमक झालेत. आणि त्यामुळे आरक्षणाच्या माध्यमातून जो हिंदू समाज आज नाराज झालाय तो हिंदू समाज हिंदुत्वाला स्वीकारणार नाही, आपल्या जातीला स्वीकारेल आणि त्यामुळे तो भाजपच्या विरोधामध्ये जाईल अशी ही परिस्थिती आहे. आणि त्यामुळं प्रकर्षानं एक हिंदुत्व हा मुद्दा घेऊन पुढे चालल्याच्या नंतर हिंदू वोटर जे सोबत यायला पाहिजे होते ते येतील अशी परिस्थिती दिसत नाहीये. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठी भूमिका निभावेल असं वाटत नाही आणि त्याचा फायदा भाजपला होईल असंही वाटत नाही. या बाबतीमध्ये आपली काय मत आहेत हे निश्चितपणे कमेंटला कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लवकरच भेटू. जय महाराष्ट्र.